नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. परभणीत झालेल्या भारतीय संविधानाच्या विटंबनेचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहे. महाराष्ट्र सरकार गृहमंत्री अमित शहाच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात महामोर्चा काढून शासन प्रशासनाचा केला निषेध. संविधान संरक्षण समिती तालुका संग्रामपूर यांच्या नेतृत्वात हा महामोर्चा काढण्यात आला होता. लोकशाही मार्गाने संविधान प्रेमी यांनी सहभाग घेऊन संग्रामपूर तहसील मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना दिले निवेदन. या महामोर्चात 7 ते 8 हजार संविधान प्रेमी असल्याची माहिती. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. 10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरच्या संविधान प्रतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन महामहिम राष्ट्रपती नवी दिल्ली यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात असे नमूद आहे की 10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील काही जातीयवादी समाजकंटकांनी संविधान प्रतीची फाडतोड करून विटंबना केली. सदर घटनेचा उद्रेक सर्व परभणीत झाला असून त्या समाजकंटकाला अटक करण्यासाठी भीमसैनिक समाज बांधव संविधानप्रेमी रस्त्यावर उतरल्यामुळे तिथल्या जातीयवादी पोलीस प्रशासनाने भीमसैनिकांना बेदम मारहाण केली व संध्याकाळच्या वेळी वस्त्यांमध्ये जाऊन कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करून घरात दिसलेल्या लोकांना ओढून बेदम मारहाण केली. त्या जातीयवादी पोलीस प्रशासनाचे जिल्ह्याचे SP व परभणी येथील PI व ज्या पोलिसांनी समाज बांधवांना मारहाण केली त्यांचे निलंबन करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे. मित्रांनो, या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकरी नावाने उल्लेख केला. ज्या अमित शहाची लायकी तिथे खुर्चीवर बसण्याची नव्हती, त्या अमित शहाला लायक बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. आणि हा व्यक्ती देशाचा गृहमंत्री झाल्यावर नालायकासारखी वक्तव्य करत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचे आमचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी भाई सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाला आहे. त्याचा रस्त्यावरचा संघर्ष वाया जाता कामा नये. त्याचाच धक्का घेत लोकनेते भाई विजय बाबा वाकोळे यांचा देखील हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. हे दोन्हीही चळवळीतले नेते या महाराष्ट्र सरकारने यांचा बळी घेतला. आम्ही यांचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही. हे संग्रामपूर तालुक्यानं दाखवून दिलेलं आहे. आणि जर का यानंतर तुम्ही असे कृत्य करत राहिलात तर तुम्हाला सबक शिकवला जाईल. साथियो, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांना सूचना आहे. हा मोर्चा आंबेडकरवादी लोकांचा आहे. हा मोर्चा संविधान प्रेमी लोकांचा आहे. हा मोर्चा भारतीय संविधान संरक्षण समितीच्या नावाखाली काढलेला आहे. तुम्ही जर का एकट दुकट नाव टाकण्याचा प्रयत्न केला तर याच सुद्धा तुम्हाला भोगावं लागेल. आंदोलन छेडलं जाईल, न्यायालयीन लढाई लढल्या जाईल. म्हणून सर्वांच्या उपस्थितीत सांगायचं आहे, जर का 15 दिवसामध्ये
आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा मोर्चा बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर यापेक्षा 10 पटीनं धडकणार. आणि तरी जर का यांचे कान उघडले नाहीत, तरी जर का यांनी दारं उघडली नाहीत तर यांच्या छाताडावर म्हणजेच विधान भवनावर देखील हे वादळ येऊ शकते. एवढी ताकद या आंबेडकरवाद्यांमध्ये आहे. मला सांगावंसं वाटते, गाव खेड्यातली लोक जेव्हा आमच्या आंबेडकरवाद्यांवर संविधान प्रेमावर घाला घातली जातात त्यावेळेला रस्त्यावर उतरतात आणि रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना दाबण्याचं जर का तुम्ही काम करत असाल तर याद राखा, हे त्या महाराचे वंशज आहेत ज्यांनी 1818 मध्ये इतिहास घडवला. आताच्या पेशवाईला आता आम्ही या ठिकाणावर इशारा देतो की तुम्ही आम्हाला संविधानाच्या चौकटीत राहूनच लढू द्या, यातच तुमचा फायदा आहे. आज तुम्ही सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. संविधानाच्या सन्मानात आंबेडकरवादी संविधान प्रेमी समाज रस्त्यावर उतरला. रस्त्यावर उतरून तुम्ही तुमच्या संविधानाबद्दलचं प्रेम आणि आदर व्यक्त केला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं संविधान संरक्षण समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला प्रतिसाद साथ दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद. क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. आवाज येत नाही. या जय भीम मध्ये फक्त शूट करायला एवढी ताकद आहे की आजच्या मोठवण्याची ताकद फक्त या जय भीम मध्ये आहे. मित्रांनो, माझ्या मानवल्यांनो लक्षात असू द्या. म्हणून म्हणतो हा जय भीमचा आवाज या मनवादी मुख्यापर्यंत गेला पाहिजे. जय भीम. जय भीम. जय भीम. ज्या पद्धतीनं बोलला होता तो आंबेडकर 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 आंबेडकर, त्या माधव त्या हरामखोराला माझं सांगणं आहे, आता फक्त संग्रामपूर मध्ये आलोय, तुझ्या घरावर येण्यास वेळ लागणार नाही. लक्षात असू दे. इथल्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, आता फक्त संग्रामपूर मध्ये आलोय. ही जमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. लक्षात असू द्या. मित्रांनो, संविधान संरक्षण समितीच्या माध्यमातून या संग्रामपूर तालुक्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी पोहोचत आहे, लोकांना माहिती देत आहे. त्या परभणीमध्ये एका देशद्रोही समाजकंटकाने, त्या हरामखोरांनी त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या घटनेची प्रतिकृतीची विटंबना त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच्या घटनेच्या निषेधार्थ परभणी येथील समाज बांधव, भीम सैनिक, आंदोलक, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सर्व बांधव रस्त्यावर उतरले आणि सांगितलं की माझ्या घटनेची विटंबना झाली आणि त्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. आणि काही हरामखोर या मनोवादी सरकारच्या वागरमुंड्यांनी त्याला दंगलीचं स्वरूप देऊन आमच्या माय माऊलीला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, आमच्या भीम सैनिकाला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. एवढंच करून थांबले नाही,
तर त्या जेलमध्ये माझ्या भीम सैनिकाला मारून त्या वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशीचा त्या वर्दीमध्ये असलेल्या गुंडांनी त्या ठिकाणी त्याचा खून केला। मित्रांनो, या आंबेडकरी चळवळीसाठी, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानासाठी आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी त्या औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मिटावं म्हणून गौतम वाघमारे शहीद झाला, पोचीराम कांबळे शहीद झाला, जनार्दन मवाडे शहीद झाला, बुलढाण्याची प्रतिभा तांबे शहीद झाली। अशा अनेक भीम सैनिकांनी त्या ठिकाणी शहीद झालेला आहे। मी तुम्हाला आवाहन करतो की रात्र वैल्याची आहे, समाज धोक्यात आहे, आपला अंगावर गोधड्या घेऊन झोपता कामा नये। येणारा काळ हा तुम्हा आपल्यासाठी अतिशय भयानक आहे। तुम्हाला जर आपल्या पिढ्या वाचवायच्या असेल, तुम्हाला जर येणारी पिढी वाचवायची असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते तुम्ही या संग्रामपूरच्या मावल्यांनी भीम सैनिकांनी आज दाखवून दिलेलं आहे। हे आज ह्या सिद्ध झालेलं आहे की आंबेडकर जमात किती सक्षम आहे। जेव्हा फक्त प्रतीकाची विटंबना झाली ते फाडून टाकली। जर विचार करा, गर्जना मराठी महाराष्ट्रामध्ये जे काही प्रतिसाद जो आज हा माझा समाज एक वटला, ते वकडे कोटण्याचं काम एका निळ्या झेंड्याखाली करणं, बरोबर, की ज्यामध्ये कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, कोणी लिडर नाही। आणि माझ्या पत्रकार बांधवांना एक विनंती आहे, माझ्या पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की हा जो विराट सकल मोर्चा निघला, आज संविधान संरक्षण समितीच्या नावाखाली निघले, याच्यामध्ये सर्वात समान पत्रकार बांधवांना एक विनंती आहे, सकल बौद्ध समाजाच्या वतीने संविधान संरक्षण समितीच्या नावाखाली हा मोर्चा निघलेला आहे। कोणाचं नाव टाकता कामा नये, सकल बुद्ध समाज फक्त आणि फक्त एकच बुद्ध आणि भिड या ठिकाणी संविधान प्रेमी माझे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्यांचे मनापासून मी आभार मानतो। आणि गेल्या आठवड्यामध्ये परभणीमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ माझ्या समाज बांधवांनी असाच मोर्चा काढला होता। जसा आपला मोर्चा निघाला तसा सुद्धा तो होता। आपल्या मोर्चामध्ये कोणी भांडण केलं नाही केलं, कोणी दगडफेक केली नाही केली, कोणी नुकसान केलं नाही केलं। अरे अशाच पद्धतीचा मोर्चा निघला होता आणि तो मोर्चा संपल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी जातीवादी गुंडांनी येऊन त्या मार्केट यार्ड मध्ये येऊन दगडफेक केली, जाळपोळ केली। माझ्या बंधू भगिनींनो, माझ्या बंधू भावांनो, याच्या विपरीत परिणाम माझ्या समाज बांधवांवरती पडले। त्या परभणीमध्ये कोंबिंग सुरू करण्यात आला। याच्यामध्येच आमचा सोमनाथ सूर्यवंशी वगैरे समाजाचा माणूस जो की संविधानाच्या संरक्षणार्थ या मैदानामध्ये उतरला होता, त्याच्या येथील शासन व्यवस्थेनं या जमातीनं खून केला। मित्रांनो, खून केला। अरे सोमनाथ भाई आमच्या जिंदा आहे। अरे एवढंच काय, माझी माय माऊली त्या मोर्चामध्ये उतरली होती, तिला या प्रशासनाने नको त्या ठिकाणी मारलं। माझ्या मामाने तुम्हाला सांगू शकत नाही। अरे हातावर मारलं, पायावर मारलं, डोक्यावर मारलं, एवढ्यावरच तो माणूस थांबला नाही। त्या महिलेचे तिनं हात तो मोडून टाकले माझ्या माता भगिनींनी। परंतु तिच्या सन्मानासाठी ती ज्या संविधानाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरली होती त्याच्यावरती त्या सन्मानार्थ तिला न्याय देण्यासाठी माझ्या महिला या रस्त्यावरती उतरल्या, त्याबद्दल माझ्या महिलांचे मनापासून धन्यवाद। अरे एवढंच काय, आमचा सोमनाथ सूर्यवंशी त्याची रागातून धगधगतीये।
न्यायाची भीक मागते की मला न्याय द्या. मी या संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलो, मला न्याय द्यायचा नाही. परंतु माझे समाज बांधव, माझा तरुण बांधव वर्ग हा संविधान संरक्षणाच्या सन्मानार्थ आणि सोमनाथ भाऊ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरला. म्हणून मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो. सप्रेम जय भीम. गेल्या 10 डिसेंबर रोजी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील संविधानाप्रतीची काही समाजकंटकांनी, जातीवाद्यांनी त्या ठिकाणी विटंबना केली. त्या विटंबनेच्या निषेधार्थ संपूर्ण परभणी पेटलं आणि परभणी पेटल्यानंतर या संग्रामपूर तालुक्यातील समाज बांधवांनी सुद्धा या ज्या समाजकंटकांनी त्या संविधानाप्रतीची विटंबना केली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सुंदर असं संविधान दिलं आणि संविधान देऊन 6743 जाती समूहाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून होत आहे. आणि त्या संविधानाची काही समाजकंटकांनी विटंबना केली, त्याच्या निषेधार्थ संग्रामपूर तालुक्यातील संविधान संरक्षण समिती सर्व आंबेडकरवादी जनता आणि संविधान प्रेमींच्या वतीने एक निषेध मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आमच्या मागण्या ठेवल्या की त्या मागण्या आहेत की परभणी येथे ज्या समाजकंटकांनी त्या ठिकाणी विटंबना केली त्या समाजकंटकाची पाठराखण करण्यासाठी शासनानं, या नालायक सरकारनं त्यांना मनोरुग्ण घोषित केलं. म्हणून तो मनोरुग्ण नसून तो मनूचा रुग्ण आहे असं आम्हाला वाटते. म्हणून या जनतेनं या ठिकाणी ठरवलं की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच या देशाचे असणारे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचे या संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्या असल्यामुळे त्या अमित शहाचा या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा घेऊन त्या अमित शहाने या देशाच्या आंबेडकरवादी जनतेला, बहुजनवादी जनतेला जाहीर माफी मागावी. आणि या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बुंदलपुरा या गावामध्ये ज्या समाजकंटकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर काही त्रिशूळ लावून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अवमान करण्याचं काम केलं. म्हणून या संदर्भ घटनेच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी माननीय राष्ट्रपती यांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देऊन आमच्या मागण्या या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत. जर या मागण्याच्या संदर्भात या प्रशासनानं या ठिकाणी येत्या 15 दिवसात निर्णय घेतला नाही तर आम्ही समस्त आज संग्रामपूर तालुका उतरलो. येत्या 15 तारखेच्या नंतर या बुलढाणा जिल्हा आम्ही या समस्त आंबेडकरवादी आणि संविधानवाद्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा मंत्रालयात घुसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून या नालायक आणि बुजोर या ठिकाणच्या गेंद्याच्या कातडीच्या सरकारला या माध्यमातून देतो. याच ठिकाणी थांबतो. जय भीम. शांत राहा, शांत राहा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 25 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय संविधान, जय संविधान.
बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलं नक्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलं नक्ति मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। हा आवाज तहसीलवर गेला, हा आवाज मुंबईच्या मंत्रालयामध्ये आम्हाला पाठवायचा आहे।